Good morning, all of you. ठीक है. So today we are going to study the last case of acids. त्यातली जी शेवटची केस आहे ती आहे डिटर्मिनेशन ऑफ पीएच. डिटर्मिनेशन ऑफ pH of aqueous solution of weak polyprotic acid. Weak polyprotic acid. Aqueous solution of weak polyprotic acid. बरं, तर ऍक्च्युली वीक पॉलिप्रोटिक ऍसिडचा अर्थ काय असतो? वीक पॉलिप्रोटिक ऍसिड याचं मिनिंग असतं H2A. आतापर्यंत आपण मोनोबेसिक ऍसिड बघितलं होतं. आतापर्यंत आपण जे पाहिलं होतं दॅट इज मोनोबेसिक ऍसिड. आणि हे ज्यावेळी ब्रेक होतं वीक मोनोबेसिक ऍसिड त्यावेळी तयार करतं H+ आणि A-. पण मी तुम्हाला आयनिक इक्विलिब्रियमच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं जर एकापेक्षा जास्त H+ असतील वीक ऍसिड मध्ये तर त्याला स्टेप बाय स्टेप ब्रेक करायचं. एका स्टेप मध्ये आपण नाही ब्रेक करणार. मग जेव्हा याला स्टेप बाय स्टेप ब्रेक करणार वीक साठी स्ट्रॉंग असेल तर ते एका स्टेप मध्ये ब्रेक होतं. वीक जर एकापेक्षा जास्त H+ असतील तर आपण त्याला स्टेप बाय स्टेप ब्रेक करणार. आणि पहिल्या स्टेपचं मग डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल Ka1, दुसऱ्या स्टेपचं असेल Ka2, असं चालू राहणार. म्हणजे प्रत्येक स्टेपला दिस इज फॉर फर्स्ट स्टेप अँड दिस इज फॉर सेकंड स्टेप. This is the dissociation constant for first step and dissociation constant for second step. मग तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ते ब्रेक झाल्यानंतर ते कसं आपण त्याला ब्रेक करणार. सो H2A गिव्ह राईज. पहिल्यांदा एक H+ रिमूव्ह करणार आणि या ठिकाणी होणार Ha-. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करणार आपण. इकडे प्लस मायनस इकडे 0 आहे. आणि याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल Ka1. बरं, आता आपण सेकंड स्टेपला जाणार. सेकंड स्टेप मध्ये हा Ha- जो आहे तो पुन्हा आपण पुढे घेणार Ha- आणि त्याला परत ब्रेक करणार H+ आणि A-2. दोन्हीकडे चार्ज सेम झाला पाहिजे. +1 -2 -1 इकडे -1. याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka2. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट आहे. हे रिएक्शन दोन्ही बघितलं कुठे आपल्याला इम्पॉर्टंट नोट कळते. ती नोट अशी आहे Ka1 इज मच लार्जर दॅन Ka2. व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर्ड टू Ka2. हे कशावरून लिहिलं मी? K1 इज लार्जर दॅन Ka2. याचं कारण असं आहे की K1 हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे फॉर H2A. आणि या ठिकाणी जर पाहिला तर H2A इज प्रॅक्टिकली इट इज अ ऍसिड ओनली. इट डझंट बिहेव लाईक अ बेस. पण हा जो Ha जो आहे Ha- इट इज अ एम्फिप्रोटिक आयॉन. एम्फिप्रोटिक का?
कारण जर यानं H+ ला जर गेन केलं तर हा काय करतो H2A, आणि जर यानं H+ ला जर डोनेट केलं तर हा या ठिकाणी A-2 तयार करला. मग याचा अर्थ काय आहे की Ha- जो आहे तो इथं जर H+ डोनेट केलं की ऍसिड म्हणून काम करणार, आणि H+ ला जर गेन केलं, ऍक्सेप्ट केलं तर बेस म्हणून काम करणार. मग Ha- हा बेस म्हणून पण काम करू शकतो, ऍसिड म्हणून पण काम करू शकतो. म्हणजे हा परफेक्टली ऍसिड नाहीये Ha-. Ha- जर परफेक्टली ऍसिड नसेल तर तो जास्त H+ प्रोड्यूस नाही करणार. जो ऍसिड असतो तोच H+ तयार करण्याचा अधिकार आहे ना. मग म्हणजे या दोघांच्या मध्ये म्हणतो, ऍक्च्युअली आहे ते वीक ऍसिडच H2A, पण या दोघांच्या मध्ये तर हा अँटीप्रोटिक आहे. अँटीप्रोटिक हा टिपिकल ऍसिड नाही होऊ शकत, म्हणजे त्याची टेंडन्सी H+ डोनेट करण्याची जास्त नाहीच आहे. नाहीच आहे याचा अर्थ काय, तर Ha- चा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा प्रॅक्टिकली नेहमी H2A जो टिपिकल ऍसिडच आहे त्याच्यापेक्षा तो कमीच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ इट कॅन ऍक्ट एज बोथ बेस अँड ऍसिड. So we don't consider Ha- as a practically or perfectly acid. ह्याला पण नाहीच कन्सिडर करत. मग ज्याच्यामध्ये पहिली नोड आपल्याला अशी लिहायला लागेल, प्रॅक्टिकली H+ ion will be majorly produced from first step. ही जी आपली फर्स्ट स्टेप आहे याच्यामधूनच जास्त H+ मिळतं असं आपण या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. आणि जे सेकंड पॉइंट आहे यामध्ये कॉमन आयन इफेक्ट, म्हणजे लीच ॲटलिस्ट प्रिन्सिपल. कॉमन आयन इफेक्ट will operate on remaining steps. Common effect will operate on remaining steps. म्हणजे याचा अर्थ प्रॅक्टिकली H+ जो आहे तो तयार होतो फर्स्ट स्टेप मधूनच. H+ will be produced from first step, and the common ion effect म्हणजे लीच प्रिन्सिपल will operate on the remaining step. रिमेनिंग म्हणजे ही स्टेप, सेकंड स्टेप जी आहे त्याच्यामध्ये तुमचा कॉमन आयन इफेक्ट लागणार आहे. पहिल्या स्टेपला पण घेत नाही. ठीक आहे, म्हणजे ही आपण स्टेप या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. ओके, आणि जर आपल्याला ते सायमल्टेनियस इक्विलिब्रियम सारखं जर लिहायचं असेल, आता इथे सायमल्टेनियस इक्विलिब्रियम सारखं जर लिहायचं असेल, म्हणजे ह्याला जर आपण कन्सिडर केलं की मिक्सचर ऑफ 2 वीक ऍसिड्स, ऍक्च्युअली हे 2 वेगवेगळे वीक ऍसिड नाही आहेत, ते पहिल्याच Ha- हा एक पार्ट आहे, त्याच्यापासून परत H+ तयार झालाय, पण ह्याला आपण मिक्सचर ऑफ 2 वीक ऍसिड कन्सिडर करू शकतो. मग जर कन्सिडर जर केलं तर समजा H2A चं पहिलं कॉन्सन्ट्रेशन काहीतरी C आहे, त्याची बी काहीतरी तो X ब्रेक झाला, म्हणजे हा X तयार झाला आणि हा पण X तयार झाला. X ला इकडे पुढे घेतो आपण, X ला इकडे पुढे घेतला आपण, याच्यामधनं काहीतरी Y ब्रेक झाला, हा Y तयार झाला, हा Y तयार झाला. मग दोघांनी इक्वलाइज करण्यासाठी इथे X+Y, इथं पण X+Y हे आपण या ठिकाणी तयार केलं. पण मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं होतं की मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलेलं आहे की Ka1 जो आहे पहिल्या ऍसिडचा, इट इज व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू द Ka2. मग व्हेरी व्हेरी लार्ज असेल तर मेजर सोर्स ऑफ H+ कोण आहे आपला, फर्स्ट स्टेप. म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये जास्त H+ मिळणार. मग फर्स्ट स्टेप मध्ये जर जास्त H+ मिळणार असतील तर सेकंड स्टेप मध्ये जे H+ तयार झाले ते फार कमी आहेत. ऍक्च्युअली सेकंड स्टेप मध्ये H+ किती तयार झालेत, Y तयार झालेत. मग Y इज व्हेरी व्हेरी लेस ऍज कम्पेअर टू X. मग याचा अर्थ Y+X ला आपण अप्रॉक्सिमेटली X घेऊ शकतो. X - Y हे पण अप्रॉक्सिमेटली X झालं, कारण मेजर सोर्स ऑफ H+ फर्स्ट स्टेप म्हणतात, त्यामुळे Y शुड बी व्हेरी व्हेरी लेस.
तर या ठिकाणी पुन्हा x प्लस वाय इज अप्रॉक्सिमेटली एक्स. आता इथे येत आपण, पण आता HA- विषय संपला. पण H2A जो आहे तो ऑलरेडी वीक ऍसिड आहे. तो ऑलरेडी वीक ऍसिड असला की मग तो पण जास्त डिसॉल्व्ह होणार नाही. पण आपण ऍक्च्युअली दोघांच्या वेळी कंपॅरिझन करतो त्यावेळी H2A जास्त H+ तयार करतो असं म्हटलं मी, म्हणजे HA- काहीच करत नाही. पण वीक ऍसिड जर कन्सिडर केला तर C-X वीक ऍसिडचं जास्त डिस्ट्रक्शन होत नाही, मग त्याच्यामुळे याला आपण अप्रॉक्सिमेटली आपण C पकडतो. हे लक्षात, म्हणजे आपलं पुढचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचं काम कमी करण्यासाठी आपण हे या ठिकाणी लॉजिक पकडलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा मी कंपॅरिझन केलं H2A आणि HA- मध्ये, त्याच्यामध्ये मी Y छोटा म्हटला म्हणून सगळीकडे X आलं. आणि मग फायनली पहिल्या स्टेपमध्ये H2 हा तो पण एक वीक ऍसिड आहे. आणि दुसरी गोष्ट काय होतं, C-X जास्त डिस्टर्ब नाही झालं तर आपण C कन्सिडर केलं. याच्यावरून आपल्याला आता इक्वेशन्स तयार करता येतील. इक्वेशन्स किंवा इक्वेशन म्हणण्यापेक्षा डायरेक्टली तर क्वेश्चन ह्याच्यावरची जर विचारले तर त्याच्यावरची क्वेश्चन मध्ये काय काय कुठल्या कुठल्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं जाईल हे तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2A इज इक्वल टू C घ्यायला लागेल आपल्याला, कारण मी ते C मानले ना. पण हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळी Ka/C चा रेशो लेस दॅन इक्वल टू 10⁻². हे -4 चालतं, -2 ला पण चालतं ते, पण -2 पेक्षा जास्त नको. -2 ला एकदम अप्रॉक्सिमेट आन्सर येतं, ते जवळपास येतं. आणि एकदम ऍक्युरेट पाहिजे असेल तर ते -4 ला येतं, लेस दॅन इक्वल टू -4. पण चालतं ते, हे मागच्या मी सांगितलं -2 पर्यंत जास्त फरक नाही पडत. म्हणजे इथं H2A चं कॉन्सन्ट्रेशन C आलं. बरं, आता H+ चा मेजर सोर्स कोण आहे, फर्स्ट स्टेप आहे. मग फर्स्ट स्टेप जर H+ चा मेजर सोर्स असेल, आणि दुसरी गोष्ट की इंटरेस्टिंग बघू शकताय, पहिल्या स्टेप मधून H+ मेजॉरिटीली तयार होत आहेत. आणि पहिल्या स्टेपमध्ये H+ तयार झालेत आणि HA- पण पहिल्या स्टेपमध्ये Xच तयार झालाय. त्यामुळं H+ आणि HA- जो अँफिप्रोटिक आहे ना, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, ते म्हणजे X आहे. आणि दुसरी गोष्ट C-X ला आपण C घेतले, पण हे कधी मानू शकतो जेव्हा K/C चा रेशो लेस दॅन इक्वल टू 10⁻² असेल. मग जर असं असेल तर आपल्या ट्रिक मध्ये येतं, तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी कसं काढतो आपण, K×C. पण इथं पहिल्या स्टेप मधून H+ तयार होतोय म्हणून K जो आपला घेणार तो K1 घेणार मी, K2 नाही. फक्त पॉलिप्रोटिक एवढाच फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट, पॉलिप्रोटिक मधून आपण OH- जेवढे फाइंड आउट करतो तो नेहमी सारखा आहे, KW अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन म्हणजेच K1×C. आता राहतो प्रश्न, A-2 चं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार. A-2 चं कॉन्सन्ट्रेशन Y आहे, पण Y फक्त सेकंड स्टेप मध्येच भेटतो ना. Y फक्त मला सेकंड स्टेप मध्ये भेटतो, पहिल्या स्टेप मध्ये भेटत नाही. म्हणजे पहिल्या स्टेप पण सेकंड स्टेपचं काही कॉम्बिनेशन मला लावता येत नाही. म्हणून सगळ्यात सिंपल आयडिया असते, जो आयन कॉमन नाही त्यासाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन लावायचं. या ठिकाणी H+ इंटू A-2 आणि HA-. हा, पण आता इंटरेस्टिंग गोष्ट बघा, इथं जो H+ जो आहे तो प्रोड्यूस होतोय फर्स्ट स्टेप मधूनच. आणि मी मगाशी म्हटलं की H+ आणि HA- कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. सेम असेल तर याच्यात डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये हा पार्ट कॅन्सल झाला. म्हणजे प्रॅक्टिकली बघितलं की A-2 जे कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट विल बी इक्वल टू Ka2. हे इम्पॉर्टंट आहे शेवटचा पार्ट, कारण कुठल्याही स्टेप बाय स्टेप ब्रेकिंग जे होतं त्याच्यामध्ये शेवटचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो ना, तो त्या डिफरंट आयनच्या कॉन्सन्ट्रेशनला इक्वल असतो, कारण ते H+ तर कॉमन आहे सगळीकडे. फक्त हे लक्षात ठेवा की या पॉलिप्रोटिक ऍसिडच्या क्वेश्चन मध्ये कोणकोणते व्हॅल्यू कशा आपल्याला फाइंड आउट करायचे.
ओके, चला मी आता नेक्स्ट स्लाइडवर जातो. ओके, तर सेकंड केस आहे ती वीक ट्रायप्रोटिक ऍसिड. वीक ट्रायप्रोटिक ऍसिड. जर ऍसिड ट्रायप्रोटिक असेल तर त्याला आपण लिहिणार H3. 3 स्टेप मध्ये ब्रेक होणार. मग जर H3 असेल तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या स्टेपचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट नेहमी जास्त असतो सेकंड स्टेपपेक्षा, कारण सेकंड स्टेपला अँप्लिप्रोटिक आयन येणार आणि विच इज अगेन मोर दॅन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ थर्ड स्टेप. मग बस याच्यामध्ये आपण H3 ला ब्रेक करू स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा H प्लस H2A मायनस, प्लस मायनस 0, इकडे पण 0. परत सेकंड स्टेपला H2A मायनस, H प्लस प्लस HA मायनस 2. हे -2 प्लस 1 -1, इकडे -1. HA मायनस 2 गिव्ह राइज टू H प्लस प्लस A मायनस 3. ओके, तर आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. मग मगासारखेच रूल इथं पण ऍप्लिकेबल आहे. इथं पण कसे रूल ऍप्लिकेबल आहेत? समजा मी जर असं म्हटलं की इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3C काहीतरी आपण घेतलं C मायनस एक्स. मग हा एक्स तयार होणार, हा पण एक्स तयार होणार. परत हा पुढे एक्स आला आणि हा कुठेतरी वाय मायनस झाला, म्हणजे वाय काहीतरी डिस्ट्रीब्यूट झाला, तर हा वाय तयार होणार, हा वाय तयार होणार. हा पुढे वाय आला आणि याच्यामध्ये काही झेड डिस्ट्रीब्यूट झाला, हा झेड तयार होणार, हा झेड तयार होणार. कॉमन आयन काय येणार मग यामध्ये? एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड. ठीक आहे, हे कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन होणार. मग आता कोणाला आपण निग्लेक्ट करायचे आपण बघून घेऊया. मेजॉरिटीली पहिल्या स्टेप मधनच, पहिला स्टेप हा H प्लसचा सोर्स असतो, म्हणजे याचा अर्थ the value of x is very large as compared to y and z. That's why it is approximately considered to be equal to x. ठीक आहे, मग याचा अर्थ x मायनस वाय पण एक्सच होणार. x प्लस वाय प्लस झेड, अगेन इट विल बिकम x. x प्लस वाय प्लस झेड, अगेन इट विल बिकम x. हा, पण y इज मोर दॅन झेड हे पण कळतं आपल्याला, कारण k इज मोर दॅन k, त्याच्यामुळे y मायनस झेड इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू y. हे पण समजतं. आणि हा ऑलरेडी H3 हा वीक ऍसिडच आहे, त्यामुळे C मायनस एक्स इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू C, कारण ते वीक असल्यामुळे ते वेगळं आहे, यांच्याशी काय देणेकर नाही. ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला कळलं पाहिजेत. ओके, मग आता हे क्वेश्चन सोडण्याची, मग काय काय याच्यावरची क्वेश्चन विचारू शकतात. तुम्हाला विचारतील की व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3, मग ते पुन्हा C लिहायचं. पण त्यासाठी C लिहिण्याच्या अगोदर त्याला गोष्ट अशी आहे की K1 डिवाइड बाय C हा रेशो जो तो 10⁻² पेक्षा कमी पाहिजे, इक्वल ऑर लेस पाहिजे. ओके, आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलात की पहिल्या स्टेप मध्ये जो H2O मायनस तयार झालाय आणि H प्लस, या दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे H प्लस आणि H2A मायनस दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, दॅट इज इक्वल टू एक्स, म्हणजेच ते येणार अंडर रूट ऑफ K1 इंटू C. बरं, आता HM-2 जो आहे याचं जर कॉन्सन्ट्रेशन काढणार असाल तर तुम्हाला Ka2 चं एक्सप्रेशन लिहायला लागेल, कारण तो कॉमन आयन नाहीये. मग त्यासाठी मग Ka2 चं एक्सप्रेशन लिहा. Ka2 च्या एक्सप्रेशन मध्ये सेकंड स्टेपला जर आपण अप्लाय केलं तर सेकंड स्टेपला H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन HM-2 डिवाइडेड बाय H2A मायनस. पण आपण ऑलरेडी बघितले पहिल्या स्टेप मध्ये दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, तर या ठिकाणी HM-2 चं कॉन्सन्ट्रेशन विल बी इक्वल टू Ka2 होईल. Therefore
Ka2 is equal to the concentration of Ha-2. हे पण या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आता राहतो प्रश्न A-3 कसं लिहिणार. A-3 एक्सप्रेशन लिहिण्यासाठी पुन्हा तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट थर्ड वापरायला लागेल, कारण जे कॉमन नाहीत त्यांच्यासाठी तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन वापरावं लागतं, जे कॉमन नाही आहेत. ओके, ठीक आहे. मग जर आपण Ka3 जर पाहिलं तर या ठिकाणी येतं H प्लस इंटू A-3 डिवाइड बाय Ha-2. Therefore Ka3 is equal to H plus into A-3. आताच आपण Ha-2 ची व्हॅल्यू काढली, ती काढली Ka2 या ठिकाणी. मग याच्यावरून जर A-3 चं जर आपण कॉन्सन्ट्रेशन काढलं तर ते या ठिकाणी येतं Ka2 इंटू Ka3 डिवाइड बाय H प्लस. H प्लस मेजॉरिटी पहिल्या स्टेप मध्ये मिळतं, त्यामुळे हे एक्सप्रेशन या ठिकाणी टाकायचं Ka1 इंटू C. एकदम सिंपल आहे. वीक ट्रायप्रोटिक ऍसिड ही शेवटची केस आहे ऍसिड मधली, आणि ह्या जेवढ्या 5-6 केस आपण ऍसिडला बघितले सेम असंच बेसला आहे. त्यामुळे बेसमध्ये मी काही सांगत बसणार नाही, बेसमध्ये मी डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरू करणार. सेम केसेस आहेत, फक्त बेसमध्ये OH मायनस असतो, इथे H प्लस आहे. ओके, सो दिस इज नोन एज वीक ट्रायप्रोटिक ऍसिड. त्यामुळे कोणता क्वेश्चन कसा विचारतील त्याकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. दोनच किस्से आहेत, वीक डायप्रोटिक आणि ट्रायप्रोटिक. त्यातलं समजा पहिला क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. H2S एक इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इंटरेस्टसाठी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HS मायनस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ S-2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. काय पण विचारतील, त्यामुळे तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. इन 0.1 मोलर H2S सोल्युशन, हे एक वीक डायप्रोटिक ऍसिड आहे. त्याचा तुम्हाला Ka1 आणि Ka2 दिला जातो अशा क्वेश्चन मध्ये 10⁻⁷ आणि Ka2 10⁻⁴. तुम्ही बघू शकता, मागाशीच म्हटलं मी की Ka1 इज मच मोर दॅन व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू Ka2. हे प्रूव्ह झालं बघ, हे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत. बरं, आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पुन्हा रिकॉल करा मी काय काय सांगितलं होतं. डायप्रोटिक ऍसिडला जर तुम्हाला ऍसिडच कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर C लिहा. H प्लस विचारलं तर H प्लस पहिल्या स्टेप मधला आणि पहिल्या स्टेप मधला एक अँफिप्रोटिक आहे, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम लिहायचं √ऑफ K1 इंटू C. OH तर काय KW न काढतो हे माहिती आहे आपल्याला, याची काही गरज नाही. आणि जो अनकॉमन आयन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू घ्यायचं सेकंड स्टेपच्या किंवा फायनल स्टेपच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला, सेकंड म्हणजे फायनल स्टेपच्या. हे डायप्रोटिसिटी रूल आहे. मग चला पटपट मी आता सॉल्व्ह करतो, काही बघणार नाही. H2S इज इक्वल टू किती दिले कॉन्सन्ट्रेशन 0.1, ते पहिलं आन्सर आलं. हे पहिल्याचं आन्सर काढलं. दिस पार्ट इज ओव्हर. H प्लस, आणि आता बघा तुम्ही आता रिएक्शन लिहिण्याची पण काय आवश्यकता नाहीये. H2 जेव्हा पहिल्या स्टेप मध्ये ब्रेक करेल त्यावेळी H प्लस आणि HS मायनसच तयार करणार, कारण -1 + 1 0 होणार ना. हे असं इथंच लिहितो बघा मी स्टेप. मग H प्लस आणि जो अनकॉमन अँफिप्रोटिक आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सेम राहतं, ते येतं √ऑफ K1 इंटू C. याचा अर्थ K1 ची व्हॅल्यू 10⁻⁷ इंटू C जो आहे तो आपला 0.1 आहे, म्हणजे इथं 10⁻⁸ येणार, 10⁻⁴ आलं. थर्ड OH मायनस मला काढायचा आहे, तो येणार KW होल डिवाइडेड बाय 10⁻⁴. H प्लस कॉन्सन्ट्रेशन ना, 10⁻⁴ डिवाइडेड बाय 10⁻⁴, and that is equal to 10⁻⁻. जो आयन अनकॉमन आहे, कॉमन नाहीये, त्याच्यासाठी त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण डायरेक्टली इक्वल घेतो
फायनल स्टेपच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला डायप्रोटीन मध्ये, मग फायनल स्टेपचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किती आहे? 10⁻⁴ आहे. तो काढला या ठिकाणी. इथून जर पाहिलं तर मग H+ आयनच्या कॉन्सन्ट्रेशन मला pH काढतो, तो pH आला माझा 4 आणि इथून माझा POH जो आला तो आला 10. ओके. समजा काय काय तुम्हाला ते असे पण विचारतील ह्याच क्वेश्चन मध्ये. आता सध्या तर आपण H+ ड्यू टू वॉटर घेत नाही, तुम्ही परत वॉटरला विसरू नका. हे डायप्रोटिक ऍसिड जरी असलं तर H+ ड्यू टू वॉटर वगैरे सगळे इम्पॉर्टंट गोष्टी असतात. जर तुम्हाला त्याने विचारलंच की H+ ड्यू टू वॉटर किती असेल, तर आता वॉटर कन्सिडर करत नाही ते, कारण काम कमी होतं ते म्हणून. पण तरी विचारलं तर तुम्ही काय करा, OH मायनस बघा. OH मायनस किती आहे? 10⁻⁻. तेवढेच H+ ड्यू टू वॉटर असते, कारण जेवढा OH मायनस तेवढेच H+ वॉटर मध्ये असतात. म्हणजे फार कमी म्हणून आपण निग्लेक्ट केलं, म्हणून घेतलेलंच नाही ते. आणि समजा जर तुम्हाला त्यांनी विचारलं की व्हॉट इज द H+ ड्यू टू HS मायनस, कारण आता HS मायनस पण ब्रेक होणार ना, एम्फिप्रोटिक आहे तो, एम्फिप्रोटिक आहे. मग त्याच्यासाठी काय विचार करू नका, कारण HS मायनस जर ब्रेक झाला तर तो H+ आणि S-2 तयार करतो. मग जेवढा S-2 असेल तेवढा H+ ड्यू टू HS मायनस असेल ना. S-2 10⁻⁴ आहे, तो 10⁻⁴ येणार. बस एवढंच आहे. रेडीमेड फॉर्म्युला आहेत, तुम्हाला प्रूव्ह करून दिले, डेरिव्हेशन मध्ये कन्सेप्ट पण सांगितलंय, अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला आन्सर काढायचं. बस काय फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करा म्हणून सांगितलं तर करायचं. चला आता मी नेक्स्ट लेटर जातोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट H2S H+ HS minus S-2 OH minus Cl minus in a solution containing 0.1 molar HCl and 0.1 molar H2S solution. मग त्याचा K1 जो पहिला दिलाय तो मगाशीच आपल्याला 10⁻⁷ आहे आणि K2 जो दिलाय आपल्याला तो 10⁻⁴ आहे. पण एक लक्षात घ्या गोष्ट, जरी मी वीक डायप्रोटिक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड जरी मिक्स केलंय तर स्ट्रॉंग ऍसिडचा काही संबंध नाहीये K शी. तर तुम्हाला कळलं पाहिजे की K1 आणि K2 म्हणजे दोन वीक ऍसिड नाही आहेत, ते H2S दोन स्टेप मध्ये ब्रेक होऊन त्या दोन स्टेपचे कॉन्स्टंट्स आहेत. बर, आता पहिली गोष्ट काय की ज्यावेळी HCl आपण टाकतो पाण्यामध्ये, HCl आणि H2S, तर काय होतं की HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. तर HCl जर ब्रेक झाला तर आपण बघू शकतो की HCl या ब्रेक झाल्यानंतर काय होतो, H+ आणि Cl-. ठीक आहे. आणि H2S जो आहे तो ज्यावेळी ब्रेक होतो तो तयार होतो H++ HS- आणि HS- ज्यावेळी ब्रेक होणार तेव्हा तो तयार करतो H+ आणि S-2. या तीन गोष्टी. मग आता मी जर म्हटलं की या दोघांच्या मध्ये जर पाहिलं तर मेजॉरिटी ऑफ सोर्स ऑफ H+ ही फर्स्ट स्टेप आहे आणि HCl मध्ये तर H+ डायरेक्टली येतोय. मग आता करायचं काय, मग H+ ड्यू टू HS- तर निग्लेक्ट करणार हे कारण मला माहिती आहे. आता हे क्वेश्चन ऑलरेडी आपण घेतलेत, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिडला मिक्स करायचं. मग स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिडला मिक्स केल्यानंतर दोघांच्या H+ मधला डिफरन्स हा 10 टाइम्स पेक्षा जास्त पाहिजे. मग आपण चेक करायला लागेल. मग आता पहिल्या स्टेपसाठी मी K1/C चा रेशो घेतो. K1/C चा रेशो जर घेतला तर 10⁻⁷ आणि C जो आपला आहे तो दिलाय 0.1 म्हणजे 10⁻⁶. हा जो रेशो या ठिकाणी 10⁻⁶ आला. म्हणजे आपल्या ट्रिक मध्ये येतं, तर याच्यामधून जो H+ जो तयार होणार तो होणार √K1 × C. √K1 × C.
मग अंडर रूट ऑफ के वन इंटू सी आल्यानंतर मग ह्याला 10⁻⁸ म्हणजे -4 येतो. आणि स्ट्रॉंग ऍसिड मधनं जे H+ तयार होत आहेत ते 10⁻⁻1 तयार होत आहेत. तेवढाच ब्रेक होणार ना. मग आता 10⁻⁻1 आणि 10⁻⁴ ह्याच्यामध्ये 1000 पेक्षा सुद्धा जास्त मोठा डिफरन्स आहे. मग 1000 पेक्षा जास्त मोठा डिफरन्स आहे तर H+ ड्यू टू वीक ऍसिड आता कन्सिडर करायचंच नाही तुम्हाला, नाहीच करायचं. ही क्वेश्चन ऑलरेडी घेतलं म्हणून ते सगळं लिहिण्याची गरज नाही. आता H+ फक्त HCl मुळे येणार आता. मग याचा अर्थ पहिल्यांदा H+ चा आन्सर काढा, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग H+ हा डायरेक्टली 0.1 येणार, जेवढे HCl चं कॉन्सन्ट्रेशन तेवढंच, आणि Cl- पण विचारलाय, इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-. तर सॉल्व्ह करायची गरज नाही, हे मिक्स झाल्यानंतर असं करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट OH- लगेच येतो H+ मिळालं, तो KW अपॉन H+ कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे. मग KW 10⁻14 आणि 0.1 10⁻13. बर. तिसरं, आता सेपरेटली जरी H2 कन्सिडर केला तर त्याला ट्रिक सांगितली की तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन C- ला Cच घ्या. आता वरती तर कॉमन इफेक्ट पण ऑपरेट होणार ना, म्हणून H2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त बदलणार नाही. कारण काय होतं, HCl ब्रेक झाल्यामुळं H+ आणि Cl- मध्ये जेव्हा HCl ब्रेक होतो आणि H2 जो आहे तो H+ आणि HS- असा ब्रेक होतो. HS- गिव्ह राईज टू H+ प्लस S-2. ऍक्च्युली H+ इथे जास्त तयार झालाय, त्याच्यामुळं कॉमन एन इफेक्ट ह्या रिमेनिंग स्टेपवर लागतो. मी नोट लिहून दिलं बघा. ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं, जिथनं H+ प्रोड्यूस होतो त्याला सोडून कॉमन एन रिमेनिंग स्टेपवर अप्लाय होतो. मग कॉमन एन इथं लागला मग C-X ही रिएक्शन बॅकवर्ड झाली, ह्याचा तर काही संबंधच नाही. C-X अगेन बिकम्स इक्वल टू C. ही नोट तुम्हाला मगाशी त्याचे स्टार्टिंग लिहून दिली होती. अप्लाय द कॉमन एन इफेक्ट ऑन रिमेनिंग स्टेप्स. मग जेवढा आहे तेवढंच राहणार, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. ओके. आता HS- कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे आपल्याला, पण आता विसरू नका की HS- कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू H+ म्हणू नका, कारण H+ चा सोर्स आहे HCl आहे, नॉट H2S. जर H+ चा सोर्स जर H2 असतं तर HS- आणि H+ कॉन्सन्ट्रेशन सेम घेतलं असतं आपण, पण सोर्स नाहीच आहे. मग करणार काय, काही करू नका. मग डायरेक्टली आता तुम्हाला जर माहित नसेल एखादी गोष्ट तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन लावायचं. मग त्यासाठी तुम्ही आता काय करा, या ठिकाणी रिएक्शन लिहून ठेवतो मी. H2S गिव्ह राईज टू H+ प्लस HS-. मान्य आहे, या रिएक्शन नुसार इथलं H+ आणि हे HS- कॉन्सन्ट्रेशन सेम असतं. बट आय डोंट नो हे H+ ची व्हॅल्यू मला नाही माहित, त्यामुळे इथे HS- मला काढण्याची काही आवश्यकता याच्यावरून नाही मिळणार, कारण आता हे जे H+ मी घेतले ते HCl मधून घेतले. परत HS- जो आहे तो ब्रेक होतो आणि तयार करतो H+ प्लस S-2. मग आता HS- पहिल्या स्टेपमध्ये आहे, मग तुम्हाला पहिल्या स्टेपचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वापरायला लागेल. मग पहिल्या स्टेपचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो या ठिकाणी आपण लिहितो. पहिल्या स्टेपचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो आपण लिहिणार H+ चं कॉन्सन्ट्रेशन, HS- चं कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. मग K1 जो आहे तो 10⁻⁷ आहे, तुम्हाला दिलाय. पण आता गंमत सांगतो की इथं जो H+ आहे तो मेजर सोर्स हा कोणाचा HCl-चा, तो घेतो आपण या ठिकाणी घेणार 0.1. हे मागचे पण मी असे क्वेश्चन्स घेतले तर या ठिकाणी लक्षात घ्या. इव्हन दो दिस इज अ रिएक्शन ऑफ H2S गिव्ह राईज टू H+ प्लस HS-. पण हा H2S जो आहे तो H+ ला जास्त तयार करतच नाही, त्यामुळे मेजॉरिटी सोर्स जो आहे तो आपण HCl मधूनच घेतो. मग याचा अर्थ काय होतं, या ठिकाणी जे HS- आहे ते HS- या ठिकाणी आपण लिहिणार, आणि H2S जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन आपण घेणार 0.1 जे दिलेलं आपल्याला, आणि याच्यावर हे 0.1 हे 0.1 कॅन्सल आउट झालं, आणि मग HS- जो आहे तो 10⁻⁷ तयार होतो या ठिकाणी. बघा तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला इक्वल झाला बघा तो. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला. आता जो पुढचा जो पार्ट आहे
तो म्हणजे एस मायनस टू. जो अनकॉमन आयन आहे त्याला पुन्हा काढण्यासाठी एक्सप्रेशन अप्लाय करायला लागेल, के2 अप्लाय करायला लागेल. के2 मध्ये आपण पुन्हा काय लिहिणार, एच प्लस इंटू एस मायनस टू होल डिवाइडेड बाय एच एस मायनस. परत एच प्लसचा सोर्स आपला HClच आहे, त्यामुळे ह्या दोघांचा एच प्लस देणारच नाहीत ते. म्हणजे जरी दिसलं तरी इतकं कमी की आपण ते निग्लेक्ट करून टाकले इन कम्पॅरिझन टू HCl. क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. बघा परत क्वाड्रेटिक आणि हे करत बसायला लागेल मला, ते प्लस प्लस करायला लागेल ना, मग ते समजते तुम्हाला मी काय म्हणतोय. मग ते के2 जे आहे ते -14 होणार आणि 0.1 आणि या ठिकाणी एस मायनस टू होल डिवाइडेड बाय 10⁻⁷. मग हे 21 आलं आणि इकडे 10, म्हणजे एस मायनस टू चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 10⁻20 आलं. तर -20 फारच कमी व्हॅल्यू रे मला ना. बघू शकता म्हणजे याचा अर्थ HCl ने जे H प्लस प्रोड्यूस केले त्याच्यामुळे ह्या दोघांच्या वरती कॉमन आयन इफेक्ट लागला, दोघांची पण रिएक्शन बॅकवर्ड झाली. ऑलरेडी HS मायनस हा डिसॉल्व होतच नव्हता, तो अँटीप्रोटिक आहे, त्याची फारच बॅकवर्ड झाली आणि फारच बॅकवर्ड झाल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन बघा किती कमी झाले. 10⁻20 इज ऑलमोस्ट नाही, काहीच नाही ते. ऍटलीस्ट हा 10⁻⁷ तर आहे, हा 10⁻20 आला एस मायनस टू. हे बघून घ्या बाळा होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण ट्रायप्रोटिक ऍसिडचा. कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3PO4. हे ट्रायप्रोटिक वीक ट्रायप्रोटिक ऍसिड आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2PO4 मायनस, concentration of HPO4 minus 2, concentration of PO4 minus 3 and OH minus in aqueous solution containing 0.01 molar H3PO4. ठीक आहे. K1 is equal to 10 raised to तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे -3. नंतर ते सगळे कमी होत जाणार. K2 10⁻⁸, K3 10⁻14. ठीक आहे. आता इथे या ठिकाणी बघा, आता पहिल्यांदा काय होतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3PO4 जी काढतो आपण ते डायरेक्टली मी इक्वल टू C ला घ्या म्हणून सांगितले, पण ते कधी आहे ज्यावेळी K/C चा रेशो हा 10⁻2 पेक्षा कमी पाहिजे. ट्रायप्रोटिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू C घ्या म्हणून सांगितलं व्हेनेवर द रेशो ऑफ K1/C इज लेस दॅन इक्वल टू 10⁻2. आता इथे तुम्ही म्हणत असं की सर तुम्ही मागच्या -4 घेतो, आता -2 ला खाली का आला? कारण काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे ते 10⁻2 आणि -4 ला व्हॅल्यू सेमच येते √K/C ची, म्हणजे पीएच पण सेम राहतो, फार मोठा फरक नाही म्हणून मी घेतले ते. आणि त्या रेंजमध्ये क्वेश्चन्स आहेत पेपरला ऑलरेडी. तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा चेक करा की K1/C इज इक्वल टू रेशो बघा 10⁻³ आणि हा -2 आहे, पण -1 आहे, आपल्या रेंजमध्ये येत नाही. जर आपल्या रेंजमध्ये येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मग क्वाड्रेटिक इक्वेशन घ्यायला लागेल.
ते पण मिक्स मध्ये क्वेश्चन घेतो आणि क्वाड्रेटिक इक्वेशन घेण्यासाठी मग काय करायला लागेल, H3PO4 ला ब्रेक करायला लागेल पहिल्यांदा H प्लस H2PO4 मायनस 1 0 प्लस मायनस 0. मग समजा याचं शेवटची स्टेप आपल्याला अल्फा मध्ये लिहिता येतील, क्वाड्रेटिक इक्वेशन अल्फा मध्ये तयार करता येतं. हे C मायनस C अल्फा म्हणजे 10⁻⁻2 इंटू 1 मायनस अल्फा. हे 10⁻⁻2 कॉन्सन्ट्रेशन दिले ना आपल्याला. त्यानंतर C अल्फा 10⁻⁻2 इंटू अल्फा 10⁻⁻2 इंटू अल्फा. ठीक आहे. याच्यावर आता क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करतो. आता क्वाड्रेटिक इक्वेशन पहिल्या स्टेपला 10⁻³ K1 आहे इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस म्हणजे 10⁻⁻2 इंटू अल्फा इंटू concentration of H2PO4 minus 10⁻² into alpha 4 divided by 10⁻² into 1 minus alpha. हे झालं कट या ठिकाणी. आणि कट झाल्यानंतर -2 डिवाइड झालं याचा अर्थ 1/10 आलं. 1/10 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. आपण सॉल्व केलं 10 अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 0.1 1 ने डिवाइड केलं आपण 0.1 मायनस 0.1 अल्फा. मला सॉल्व केलं 10 अल्फा स्क्वेअर प्लस 0.1 अल्फा मायनस 0.1 इज इक्वल टू 0. सॉरी मी 0.1 नाही 10 ऑलरेडी घेतला नाही मी इकडं. ठीक. यातून हे डायरेक्टली प्लस अल्फा मायनस करायला लागेल. प्लस अल्फा मायनस 1 इज इक्वल टू 0. आणि नॉर्मल वेन आपण याला सॉल्व केलं मायनस कोएफिशिएंट 1 आहे मायनस 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस 40 4 is 40 divided by 2 into 10 20 मग अंडर रूट ऑफ 50. तुम्हाला एक्झिटच काढून दाखवतो. अंडर रूट ऑफ 50 जे आहे ठीक आहे. याचं जे एक्झॅक्ट आन्सर आहे ते ना 2.7 म्हणजे साधारणतः याची जी व्हॅल्यू आहे ना 2.7. कारण हे जे रूट 50 आहे तर रूट 50 ला तुम्ही असं लिहा वाटल्यास √5 इंटू √10 3.3 आहे. √5 ची व्हॅल्यू 2.2 आहे म्हणजे साधारणतः हे तुमच्या या ठिकाणी येणार 6 येणार अप्रॉक्सिमेटली 7 च्या ऍक्च्युअली आसपास येणार. 7 into 7 49 म्हणजे 6/20 37. म्हणजे याचा अर्थ तुमचं जर डायरेक्ट काढला असतं तर एरर कुठं आला असं सांगतो. 7 - 6 म्हणजे तुमचं या ठिकाणी 0.30 0.27 येणार. तर डायरेक्टली या ठिकाणी तुमचं राहते 0.27 म्हणजे याचा अर्थ 27%. ठीक आहे 27% एक्झॅक्ट जर आपण काढलं ओके ठीक आहे. मग आता तुम्हाला याच्यावरून H3PO4 चं कॉन्सन्ट्रेशन काढता येतं. H3PO4 चं कॉन्सन्ट्रेशन ते H3PO कॉन्सन्ट्रेशन आहे ते या ठिकाणी 10⁻² इंटू 1 मायनस अल्फा डिग्री ऑफ डिस्ट्रीब्युशन आपण काढून त्याला
स्टेप मी डिग्री ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये लिहिले, तुम्ही याला एक्स मध्ये लिहू शकताय. एक्स मध्ये लिहिलं तर ती कॉन्सन्ट्रेशन येणार, म्हणजे 10⁻² मायनस एक्स, एक्स आणि एक्स, पण ते अल्फा मध्ये आपण लिहिलेलं. तुम्ही दोन्हीकडे आन्सर सेम आहे. आणि एच प्लस आणि या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे, त्याच्यावर एच प्लस आणि H2PO4 मायनस काढतो. ही व्हॅल्यू निघाली आपली, ही व्हॅल्यू निघाली, ही व्हॅल्यू निघाली. ही होमवर्क सेट सॉल्व्ह करा, 3 क्वेश्चन तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे. त्यानंतर तो पुढचा जो पार्ट आहे H2PO4-2, तो मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून आपण लिहिता येतो. कारण आता आपल्याला इथे ट्रिक पुन्हा यूज करतोय बघा. मेजर सोर्स ऑफ H प्लस हा पहिल्या स्टेपचा आहे. मेजर सोर्स ऑफ H प्लस हा पहिल्या स्टेपचा आहे. तर H2PO4-2 चं कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K2 वरून लिहिता येतो. डायप्रोटीन मध्ये आपण हेच करायचं ना. हे आन्सर ह्याच्यासाठी येतो, कारण ज्यावेळी H2PO4- चा ब्रेक होणार, त्यातून तयार करणार H2PO4-2. फायनल स्टेप मध्ये हे येणार. ते 3 स्टेप लिहून घ्या आणि तुम्हाला या ठिकाणी मी आता हे तर तुमचे 3 आन्सर झाले. आता H2PO4- ला काढत असताना काय करायला पाहिजे, H2PO4-2 ला हे आन्सर काढत असताना तुम्हाला पुढच्या स्लाइडला दाखवतो मी, बघा आता. H2PO4 gives rise to H plus H2PO4 minus H2PO4- जेव्हा ब्रेक होणार त्यात तयार करणार H प्लस H2-2. ठीक आहे. मग याचा अर्थ इथं काय होतं, इथं K8 आपल्याला दिला ऑलरेडी 10⁻8. जर तुम्ही K8 चे एक्सप्रेशन लिहिलात, K8 इज इक्वल टू H प्लस HPO4-2 होल डिवाइडेड बाय H2PO4-. पण ऑलरेडी मी सांगितलंय की पहिल्या स्टेप मधून H प्लस आणि H2PO4 चे कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. त्याच्यावर प्रूव्ह केलं मी HPO4-2 इज इक्वल टू K8. ओके, हे मगाशी सांगितलं. थर्ड स्टेप आपण जेव्हा लिहितो HPO4-2 इज इक्वल टू H प्लस HPO4-3 याला लिहितो. तिथे जरा काळजी घ्यायला लागेल. K3 जे इक्वल टू आहे किंवा आणि थर्ड आयनचं कॉन्सन्ट्रेशन मी तुम्हाला A-C लिहायला शिकवलं, ते डायरेक्ट लिहितो. PO4-3 इज इक्वल टू इथं मागा दिले बघा तुम्हाला तेव्हा K2 into K3 under root of H plus ion concentration. Under root of H plus ion concentration. K2 into K3. या ठिकाणी K2 into K3 divided by H plus ion concentration. मग H plus ion ची कॉन्सन्ट्रेशन, आता तुम्ही म्हणणार की सर इथे हे बघा, इथं गफल करू नका. इथं K1 into C कधी आहे की जेव्हा मी तयार नाही करत, आपण ट्रिक मध्ये येतो. ठीक आहे. जो ट्रिक यूज करतो K1/C लेस दॅन इक्वल टू 10⁻², त्यावेळी आपण हे इथे लिहितो. पण या क्वेश्चन मध्ये आय हॅवंट यूज अ ट्रिक, रादर दॅन आय हॅव गॉन फॉर क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये जर यूज केलं असेल तर क्वाड्रेटिक इक्वेशन मधून जे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन येतं, दॅट इज 10⁻² इंटू अल्फा, ते आपल्याला घ्यायला लागेल इथे. ते आपल्याला इथे घ्यायला लागलं, हे लक्षात घ्या. इथे अंडर रूट K1 into C वापरून चालणार नाही, पण बाकीचे एक्सप्रेशन सेम राहतं. बाकी एक्सप्रेशन मध्ये काय फरक पडतो, K8 into K3 हा पार्ट लिहून घ्या. डायरेक्टली सेकंड स्टेप मधला जो अनकॉमन आहे ना, त्यासाठी मी K2 ची व्हॅल्यूला इक्वल केलंय. पुढच्या स्टेप जातो मी आता. फोन बंद कर रे बाबा, व्हॉट्सअप का करायला लागतो, कोणाचा फोन चालू आहे तो.
निवांत टाइमपास आहे ते. ज्यांना फोन चालू होते ते निवांत टाइमपास आहे ते भविष्यात पण काय करणार नाही. ओके चला. तर ट्रायपोर्टीचं बघून घ्या, मी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय आणि तिथे क्वाड्रेटिक इक्वेशन यामध्ये इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट pH of a solution containing pH of solution containing 10 raised to minus 3 molar CH3COH whose K value equal to 10 raised to minus 5. Actually 2 into 10 raised to minus 5 असतो. And 0.1 molar H2S हे weak diprotic acid आहे, दोन कॉन्स्टंट येणार 10 raised to minus 7 10 raised to minus 14. आता हा जो क्वेश्चन तो इम्पॉर्टंट या करताय कारण हे एक वीक ऍसिड आहे, मोनोबेसिक आहे. वीक मोनोबेसिक ऍसिड म्हणजेच एकच H+ तुम्हाला देणार ते. आणि हे जे आहे ते वीक डायप्रोटिक ऍसिड आहे. ओके. आता मगाशी काय केलं आपण, तुम्हाला आठवत असेल की मी H2S मध्ये HCl ला मिक्स केलं होतं, स्ट्रॉंग आणि वीक. मग एक काम करायचं, ह्या क्वेश्चनसाठी परत तुम्ही ते रिएक्शन लिहून वेळ घालत बसू नका. त्याला सरळ असं करता मी तुम्हाला ऑलरेडी मिक्सचर ऑफ वीक ऍसिड शिकवलेलं आहे आणि मी त्यात म्हटलं होतं मिक्सचर ऑफ वीक ऍसिड आलं की H+ आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं टोटल ते असं करायचं अंडर रूट ऑफ Ka1 इंटू C1 प्लस Ka2 इंटू C2. आता तुम्ही म्हणणार की सर K1 आणि K2 हे घ्यायचं का? अरे बाबा हे नाही, हे K1 हे फर्स्ट स्टेप साठी आणि हा K2 हा सेकंड स्टेप साठी आहे. पण ह्या K1 चं मिनिंग आहे पहिलं वीक ऍसिड ऍसिडिक ऍसिड त्याच्यासाठी आणि ह्या K2 C2 चं मिनिंग आहे दुसरे वीक ऍसिड H2S साठी. पण H2S मध्ये पण परत दोन प्रकार पडतात, फर्स्ट स्टेप साठी K1 आणि सेकंड स्टेप साठी K2. आणि मी म्हटलं होतं H2S हे वीक डायप्रोटिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये मेजर सोर्स ऑफ H+ हा फर्स्ट स्टेपचा आहे. म्हणजे हा जो K2 आहे ना, मी तो K2 म्हटलं दुसऱ्या ऍसिडसाठी आणि K1 म्हटलं पहिल्या ऍसिडसाठी. आणि हा K1 फर्स्ट स्टेप आणि हा K2 सेकंड स्टेपचा. आणि आपला फर्स्ट स्टेप मध्ये इंटरेस्ट असतो, म्हणजे हा K2 म्हणजे तिथला हा K1 आहे, हे लक्षात घ्या. बरं ठीक आहे. आता मग आपण असं करत H+ टोटल जो असेल तो आपण घेणार या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन अंडर रूट मध्ये. K1 आपल्याला दिलं या ठिकाणी 10⁻³ सॉरी K1 10⁻5 आहे ऍसिडिक ऍसिड साठी -5 आणि C1 जो आहे तो -3 आहे प्लस K2 म्हणजे इथला K1 किती तो -7 आहे आणि कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे. आता दोघांना कम्पेअर करा, ऍडिटिव्ह आहेत का बघा. हे -8 आहे, हे -8 आहे, ऍडिटिव्ह आहे, ओमिट करून नाही चालणार. 10⁻8 प्लस 10⁻8 10⁻8 कॉमन काढलं म्हणजे 2 into 10⁻8 म्हणजे √2 into 10⁻4. So this is the value of the H+ total. आणि H+ total जर ही व्हॅल्यू काढली आपण तर याच्यावर आपल्याला pH काढता येतो. pH जो काढायचा तो 4 minus log of √2. √2 चा हाफ पुढे आला, log 2 0.3 divided by 2 0.15. 4 minus 0.15 म्हणजे 3.85. So this is the value of the pH. आता हे मिक्स मधला क्वेश्चन घेतलाय, वीक डायप्रोटिक आणि वीक मोनोबेसिक. यांना मग ऑलरेडी फॉर्म्युला प्रूव्ह केला, त्याच्यावरनं सॉल्व्ह करायचं, फक्त ते काय आहे ते बघून घ्या. सगळं आहे नाही की प्रॅक्टिस लागतो प्रचंड. जेवढं प्रॅक्टिस करणार तेवढे मग क्वेश्चन इझी तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
इथं पण का नाही ते ऍडिटिव्ह आहे की नाही चेक करायला लागतं. बघा असा एक क्वेश्चन घेतलाय मी. आता पाण्याचं KW आहे, इथं पण ऍड करतो, पण 10⁻⁻14 आहे, त्या ऍडिटिव्ह नाहीच आहे. आता इथं पण आपले हे सगळे JEE मेन नीट आणि ऍडव्हान्सचा पार्ट कम्प्लीट झालेला. आता एक टॉप क्लास ऍसिड साठी एक JEE ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे बघा. ऍसिड साठीचा क्वेश्चन. आता ऍसिडचा हा लास्टचा क्वेश्चन आहे, यानंतर आपण नेक्स्ट सेशनपासून बेस स्टार्ट करतोय. हा फक्त क्वेश्चन JEE ऍडव्हान्स साठी आहे, तुम्हाला JEE मेनला नीटला पण येणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन असा आहे की कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2SO4, concentration of H plus, concentration of HSO4 minus, SO4 minus 2 in 0.2 molar H2SO4 solution having K is equal to 10⁻². आता JEE ऍडव्हान्सचा क्वेश्चन काय झाला, का झाला? कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे, आतापर्यंत आपण बघितलंय H2SO4 हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, जे कम्प्लीट डिसॉर्ड होतो, त्याला K त्याचा काही संबंध नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी K दिलाय बघा. मग आता ह्याचं मिनिंग काय निघतं सांगतो, लक्षून बघा. ह्याचं मिनिंग असं आहे की H2SO4 हा कम्प्लिटली डिसॉर्ड होतो H प्लस आणि HSO4 मायनस. हा जो HSO4 मायनस जो आहे ना, हा एम्फीप्रोटिक आयन आहे. तो K जो दिलाय तो या एम्फीप्रोटिक आयनच्या संदर्भात दिलेला आहे. हा जो K तुम्हाला दिलेला आहे, हा या एम्फीप्रोटिक आयनच्या संदर्भात दिलेला आहे. स्ट्रॉंग आहे म्हणून पहिल्यांदा सिंगलर येणार, मग नंतर तुम्हाला काय करायला लागेल, हा जो HSO4 जो मायनस आहे ना, त्याला मग असं करायला लागेल. HSO4 मायनस, त्याला आपण ब्रेक केलं H प्लस आणि SO4 मायनस 2. ओके. आता तसं जर बघितलं तर जर हा K दिला नसता तर काय झालं असतं, K दिला नसतं तर काय झालं असतं, तर H2SO4 कम्प्लीट डिसॉर्ड होतं, तर इथं काय शिल्लक राहणार, 0 शिल्लक राहणार, 0 शिल्लक राहणार. आणि किती दिला, 0.2 मोलर दिला. मग 0.2 मोलर दिला तर हा H प्लस 0.2 मोलर होणार, HSO4 0.2 मोलर होणार. जर K दिला नसता तर H2SO4 कम्प्लीट डिसऑर्डर म्हणजे हा 0 होणार, आणि जेवढा दिलाय मग पहिल्यांदा पहिल्या स्टेपला H प्लस होणार 0.2, HSO4 मायनस होणार 0.2. पण K दिलेलंच नाही, म्हणजे HSO4 पण 100% ब्रेक होणार, 0 राहणार. आणि हा जर 0.2 ब्रेक झाला तर हा 0.2 तयार होणार H प्लस, आणि हा 0.2 तयार होणार. आणि बघू शकताय मग H2SO4 वापर होतो 0.2, आता ऍक्च्युअली H प्लस डबल आला त्याच्या. पण हे कधी लिहिलं असतं आपण, जर K दिला नसतं तर. पण आता K दिलाय, मग K दिलाय म्हणजे सेकंड स्टेपला जेवढा HSO4 आहे तेवढे H प्लस तयार होणार नाही, इथं थांबायला लागेल. मग इथं काय करायला लागेल, HSO4 जो आहे ना तो 0.2 दिलाय मला, तो काहीतरी ब्रेक झाला X असं म्हणायला लागेल, म्हणजे हा X तयार होणार, हा पण X तयार होणार. मग आता वरच्या स्टेप मध्ये तुम्हाला असं करायला लागेल, 0.2 प्लस X करायला लागेल.
आणि खालच्या स्टेप मध्ये पण तुम्हाला ते कॉमन करायला लागतील, प्लस 0.2 करायला लागतील. आणि मग K2 जो तुम्हाला दिलाय तो सेकंड स्टेप साठी दिलेला आहे. पहिल्या स्टेपचा काही संबंध नाही ना, H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड. मग आता K2 एक्सप्रेशन वापरा 10⁻², हे सेकंड स्टेप वरती अप्लाय करायचं आणि H प्लस कॉन्सन्ट्रेशन आहे H प्लस 0.2 SO4X येणार डिवाइड बाय 0.2 मायनस X, हे क्वाड्रॅटिक तुम्हाला या ठिकाणी तयार केलेलं आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा. You will get the value of x is equal to 0.01. मी काय सॉल्व्ह करत नाही, तुमचं सॉल्व्ह करण्याचं घरी घ्या. बघा 0.01 हे क्वाड्रॅटिक आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार. ती सेकंड स्टेप वरतीच ऍप्लिकेबल आहे. बरं, मग आता एकदा x ची व्हॅल्यू भेटली की मग आपल्याला बाकी सगळे आन्सर तर काढता येतात. पहिली गोष्ट H2SO4 जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0 होणार आहे फायनली आफ्टर द रिएक्शन, 0 होणार आहे. जो H प्लस हे कॉन्सन्ट्रेशन आहे ते x प्लस 0.2 आहे. x प्लस 0.2 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 0.01 आहे, म्हणजे ते येणार आन्सर 0.21. HSO4 मायनस जो आहे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ऍक्च्युअली इथे शिल्लक राहतं काहीतरी 0.2 मायनस x, 0.01 म्हणजे 0.19. आणि SO4 मायनस जो कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट इज विल बी इक्वल टू x, x म्हणजे 0.01. तर बघा हा क्वेश्चन कन्सेप्च्युअल पण करेक्ट आहे आणि सोडवायची मेथड पण करेक्ट आहे. याकरता हे इम्पॉर्टंट हे यासाठी आहे कारण जर H2SO4 जर साठी K दिला नसेल, स्ट्रॉंग पकडून जर चालला असेल तर तुम्हाला मगाशी सांगितले काय होतं, H2SO4 0 होतं आणि HSO4 मायनस पण 0 होतो, म्हणजे दोन्हीकडे कॅन्सल होत होतो. म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी जर K दिला नसता तर तुम्ही काय केलं असतं, त्याला H प्लस प्लस HSO4 मायनस म्हटलं असता आणि पुन्हा HSO4 त्याला स्ट्रेट फॉरवर्डली ब्रेक केला असता विदाउट रिव्हर्सिंग. तुम्ही 0 करता म्हणजे हे कॅन्सल करता ना कॉमन, आणि H2SO4 gives 2H प्लस प्लस SO4 मायनस 2. म्हणजे जर 0.2 दिला असेल हा तर फायनली 0 होणार आणि हा होणार 2 into 0.2 आणि हा 0.2 तयार होतो. हे आपण पूर्वी असंच करायचो. पण तुम्ही विसरताय की HSO4 चा अँटीप्रोटिक आहे, तो कुठं स्ट्रॉंग आहे. मग त्याचा जर तुम्हाला K जर प्रोव्हाइड करत असतील तर याचा अर्थ तुम्हाला हे जे आहे ना, ही व्हॅल्यू इकडची आणि ही कॅन्सल आउट नाही होणार मग आता, कारण त्या अँटीप्रोटिक तुम्हाला दिलाय तो कॅन्सल आउट नाही होणार. फक्त हा क्वेश्चन जर असं टिपिकल आहे, हे कधी वापरायचं ज्यावेळी K दिला असेल त्यावेळी. पण तो K H2SO4 डायरेक्टली देत नाही, तो HSO4 मायनस देतो, तो अँटीप्रोटिक आहे ना या ठिकाणी. बस हे असं अनालिसिस आपण करतो फॉर पॉलीप्रोटिक ऍसिड. त्यामुळे आयन इक्विलिब्रियम बाळांना क्वेश्चन विचारण्याला स्कोप भरपूर आहे. त्यामध्ये क्वेश्चन कसे फिरवतील तुमचं त्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे, कुणाला काय मिक्स कसं केलेलं. आणि हे ऍसिडचं एवढेच क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. ऍसिड ह्याच्यापेक्षा बाहेरचं काही तुम्हाला पेपरला किती जरी क्वेश्चन फिरवला, काही जरी केलं, ह्याच्या बाहेरचं ऍसिडचं कुठलाही क्वेश्चन येऊ शकत नाही. हे तेवढं मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतोय. पेपरला याच्या बाहेर कोणताही ऍसिडचा क्वेश्चन येणारच नाही. मी जे वही तुम्हाला लिहून दिलंय जेई मेन नीट ऍडव्हान्स याच्या बाहेर काही येणार नाही. जेवढे मी टाईप कव्हर केले आणि जेवढे मी कन्सेप्ट कव्हर केलाय त्याच्या आजच्याच नोट्स बनवून ठेवा. एकदा हे झालं की आपण बेसच्या पार्टला जातो. बेस मध्ये सॉल्व्ह मल्टिप्लिसिस.
ओके, चला बाळांनो, आजचा पाठ आपला कंप्लीट झाला. कोणाला डाऊट आहे का बघा या पाठ मध्ये आजच्या? येस, क्लिअर झालं सगळ्यांना बघा? आवाज ऐकतो का रे माझा सगळ्यांना? येस सर. ओके, ठीक आहे. आपल्या तर वेळ बाळ कमी पडतोय मला. ऍक्च्युली लेक्चरसाठी वेळ कमी आहे, परत क्वेश्चन सॉल्व्ह करून घेण्यासाठी मी टाइम काढण्याचा प्रयत्न करतो, पण ते काय तुमचं संध्याकाळी काय काय डाऊट सेशन पण असतात. कुठला तरी वेगळाच टाइम काढला पाहिजे असं वाटत तुम्हाला. संडेला वगैरे बघायचं तुम्हाला ते एमसीक्यू सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत, पण त्याला ते मॅरेथॉन लेक्चर लावायला पाहिजे मग आपल्याला. एका दिवसात 4 ते 5 तास मध्ये थोडासा ब्रेक देऊन मॅरेथॉन लेक्चर घ्यायला पाहिजे मला. ते तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, कारण इकडे पॅरलल आपल्याला थिअरी पण कंटिन्यू करायला पाहिजे ना, टॉपिक सिलेबस पण पुढे गेला पाहिजे. ठीक आहे, कारण क्वेश्चन्स व्हरायटी भरपूर आहे. सुरुवातीला ऍटलिस्ट तुमच्या सोबत राहून मला तुम्हाला ऍटलिस्ट 100 to 150 क्वेश्चन सॉल्व्ह करून द्यायला लागतील वेगवेगळ्या व्हरायटीचे, आणि लॉजिक कसं डेव्हलप करायचं सांगायला लागेल. आणि मग तुम्हाला मग घरी प्रॅक्टिससाठी 300 to 400 तुम्हाला द्यायला लागतील. बघेल एखाद्या संडेला वगैरे मी तुम्हाला सांगतो, किंवा एखादा ऑड डेला, तर ते शक्य त्या गोष्टी. नाहीतरी 1-2 तास परत 1 तास वगैरे या गोष्टीमध्ये पॉसिबल नाही. आणि केमिस्ट्रीला कसं आहे, ते बॉन्ड सारखं सगळ्या गोष्टी लिंक्ड असतात, त्यामुळे मधल्या एक स्टेपवरती काय होतं, केमिस्ट्रीला क्वेश्चन देता येत नाहीत. ते सगळे मिक्स्ड क्वेश्चन तुम्हाला येतात. जास्तीत जास्त मी तुम्हाला मॉडर्न एमबीसी मध्ये देणार, पण ते मॉडर्न एमबीसी मधले पण ते सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, एमसीक्यू नाहीच आहेत त्यामध्ये. त्यामुळे मी प्रिफर करतो, जर ऍसिडचा ऍटलीस्ट पार्ट झाला तर तुम्ही बघा, तुम्हाला वर्कशीट दिले त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ऍसिडचे. आणि बेस एकदा कव्हर झाले की मग वर्कशीटचा मेन पार्ट तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. त्यामुळे मध्ये मला ते सॉल्व्ह करून घेता येईल. ठीक आहे, चला बघूया कसं काय काय होईल ते. आजचा पार्ट तर आपलं हे झालेलं आहे कम्प्लीट. विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. 1 सेकंड. व्हेरी गुड. ठीक आहे, चला आजचा पण आपलं कम्प्लीट झालाय. विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. आणि आजचे नोट्स करा, रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो मी. बाय ऑल. बाय सर. बाय सर.